तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जर का तुम्ही विधवा महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण की मेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार याच्या संदर्भातील सर्व महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे या योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. बघा, आता मेचा हप्ता दिव्यांग बांधवांना क्रेडिट झालेला आहे, परंतु आपले जे इतर सर्व निराधार व्यक्ती असणार आहे, महिला असणार आहे, विधवा महिला असो, खास करून ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ योजनेचे जे काही म्हातारे व्यक्ती असणार आहे, त्यांचं लक्ष लागलेलं आहे की आम्हाला नेमका हप्ता कधी मिळणार. तर बघा, त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या तारखेला खरं तर आपल्याला हप्ता मिळणार आहे. आणि बघा, आता दिव्यांग बांधवांना 3 वेळेस सरकारने नोटिफिकेशन दाखवलेले होते आणि 3 वेळेस सरकारने दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं वितरण सुरू केलं. परंतु आपले जे दिव्यांग बांधव सोडून बाकीचे निराधार व्यक्ती असणार आहे, म्हणजे संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वृद्धपकाळ योजना, इतर सर्व निराधार यांच्या खात्यामध्ये मेचा हप्ता कधी मिळणार याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खुश करणारी बातमी मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत 2 मिनिटं पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर का मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, आता मेचा हप्ता आपल्याला कधी जमा होणार? दिव्यांग बांधवांना 3 वेळेस सरकारने नोटिफिकेशन जारी केलं, GR सुद्धा काढला आणि त्यांना पैसे देखील आले. आता उरले बाकी निराधार. तर आता तुम्हाला मी माहिती सांगतो मित्रांनो. आपण जर पाहायला गेलं तर मार्च हप्ता असो किंवा एप्रिल हप्ता असो, सुरळीतपणे आपण जर पॅटर्न जर का पाहायचा विचार केला तर बघा, मार्च हप्ता आता सर्व दिव्यांग बांधवांना सोडून बाकी सर्व निराधारांना मार्च हप्ता हे मार्च महिन्याच्या शेवट तारीख आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला जमा झाला होता. तोच पॅटर्न जर का आपण पाहता, आता बघा एप्रिल हप्ता आपल्याला जसं की मेच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला जमा झाला होता. आता त्याच जसं की पॅटर्न नुसार आपण जर पाहायला गेलो तर मित्रांनो बघा, मेचा हप्ता आपल्याला आता जसं की पुढील महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा आता मेच्या जसं की शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला जमा होण्याची दाट शक्यता इथं दिसून येत आहे. कारण की आपण जर मागील दिवस आणि मागील हप्त्याचा जर का पॅटर्न पाहायचा विचार केला तर बघा, मार्च हप्ता म्हणजे शेवटच्या आपल्याला मार्च महिन्याच्या तारखेला किंवा जसं की एप्रिलच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जमा झाला. एक आपला डाऊट क्लिअर झाला. त्याच्या व्यतिरिक्त एप्रिल हप्ता आपल्याला काय झालं की एप्रिलचा महिना म्हणजे या मे महिन्यामध्ये आपल्याला जसं की पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्व निराधारांना जमा झालेले होते. म्हणजे बघा, डीबीटी प्रोसेस हे लागत असते, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सर्व निराधारांना पैसे क्रेडिट होता. म्हणजे कोणाला पहिल्या आठवड्यात तर कोणाला धीरे धीरे हे पैसे क्रेडिट होत असते. तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर बघा, दाट शक्यता तुम्हाला मेचा हप्ता सरकारने GR काढला नाही, निधी मंजूर आहे का अजूनपर्यंत काही माहित नाही. फक्त एक माहिती आहे की बैठका इथं वारंवार पार पडत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त निराधारांना हप्ता मिळणार आहे. मागील जसं की पॅटर्न सरकारने फॉलो करायचं ठरवलं तर याच पद्धतीने आपल्याला पैसे येण्याची दाट शक्यता 100 पैकी आपण जर पाहायला गेलं तर 90% शक्यता अशाच पद्धतीने मला दिसून येत आहे. बाकी बघा, एका आठवड्यामध्ये होऊ शकतो, दुसऱ्या आठवड्यामध्ये हाच पॅटर्न यूज केला तर तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील सरकार हाच पॅटर्न 90% यूज करू शकतो. आता मेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार तर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इथं बघा 21 तारखेपासून तर 21 तारखेच्या नंतर 22, 23, 24, 25 हे सर्व तारखेला तुम्हाला मिळू शकते. एक दाट शक्यता सांगत आहे. त्याच्या व्यतिरिक्त मे महिन्यामध्ये जर का आपल्याला मे हप्ता मिळाला नाही तर समोरच्या म्हणजे पुढच्या मंथमध्ये आपल्याला 100% पैसे मिळू शकते पहिल्याच आठवड्यामध्ये. कारण की सरकारने दिव्यांग बांधवांना UDID कार्ड व्हेरिफिकेशन फेल झाल्यामुळे पहिल्यांदा सरकारने नोटिफिकेशन दाखवलं, दुसऱ्यांदा सरकारने नोटिफिकेशन दाखवलं आणि त्याच पद्धतीने तिसऱ्यांदा सुद्धा सरकारने नोटिफिकेशन दाखवलं आणि त्यांना वितरण केलं. आता उरला आपण जे बाकी निराधार व्यक्ती असणार आहे त्यामध्ये संजय गांधी विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धपकाळ योजना, म्हणजे सर्व निराधारांचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी महत्वाची आणि उपयोगाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. कारण की सर्व निराधारांना लक्ष लागलेलं होतं की आम्हाला नेमका हप्ता कधी मिळणार. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, अजून काही जे काही शासन निर्णय जे सरकार काढणार किंवा अजून काही नवीन अपडेट सरकार देणार तर ते अपडेट सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये.